पण हे इतिहासातील एक वास्तवदर्शी चित्र आहे, ज्यामध्ये स्वकीय परकीय मुघल यांचे स्वराज्यावरील आक्रमण आणि शंभूराजांनी दिलेले चोख प्रत्युत्तर, तसेच संभाजीराजांचे डोळे दिपवून टाकणारे शौर्य आहे. कवी आणि व्याख्याते दत्ता सोनवणे यांनी संभाजी महाराजांना अर्पण केलेल्या स्फुरण काव्यामध्ये मांडले आहे. वाघाच्या जबड्यात घालूनी हात, मोजती दात, ही जात आमची, पहा चाळूनी पाने पाने आमच्या इतिहासाची. छत्रपती संभाजी महाराजांबरोबर हा प्रसंग कधी घडला नव्हता, पण मित्रांनो, ही एक गोष्ट मी तुम्हाला नक्की इच्छितो की छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य एवढं बलाढ्य होतं, एवढे पराक्रमी छत्रपती संभाजी महाराज होते की खरंच जर वाघ अथवा सिंह कथानकानुसार जर असता समोर आला असता, तर नक्कीच छत्रपती संभाजी महाराजांनी त्याचा जबडा फाडायला विचार केला नसता. छत्रपती संभाजी महाराजांनी त्याचा जबडा सहजच फाडला असता, कारण तेवढे बलाढ्य आणि शक्तिशाली छत्रपती संभाजी महाराज होते. बाकी तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल कमेंट करून नक्कीच सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.